आज आपण इथे पनीर मसाला टिक्की बनवणार आहोत। स्टार्टर म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता। चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया। हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे मसाला पनीर टिक्की बनवणार आहोत। पटकन होतं आणि ह्याला काही फारसं साहित्य पण इथे लागत नाही। चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया। इथे आपण अर्धी वाटी दही घेतलेले, त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली। हळद टाकल्यानंतर इथे मिरची पावडर टाकून घेतली अर्धा चमचा इथे गरम मसाला, अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा इथे जिरेपूड टाकली। सर्व साहित्य मी हे पोहे खायच्या चमच्यानेच अर्धा चमचा घेतलेले। अर्ध्या चमच्यालाही कमी इथे मी ब्लॅक पेपर घेतलेले, अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे। चवीनुसार इथे मीठ घेतलेले, कारण आपण ह्याच्यामध्ये मीठ मी कमीच घेतलेले, कारण आपण इथे चाट मसाला घेतलेले म्हणून इथे मीठ बेताचंच टाकायचं। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण, की जेवढे आपण इथे मसाले टाकून घेतलेले ते पूर्ण या दह्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। हे छान मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत। त्याच्यामुळे जी रेसिपी आपण बनवतोय ती अतिशय चटपटीत आणि खूप टेस्टी होते। लिंबाचा रस टाकल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं, की पूर्ण लिंबाचा रस आपल्या या मसाल्याला छान लागला गेला पाहिजे। तुम्ही बघू शकता इथे मस्त असा आपला मिक्स झालेला आहे। इथे मी ब्रोकोली टाकून घेतलेली आहे। इथे मी पावशर पनीर असं उभं कट करून घेतलेलं आहे। आता आपण ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। हा सर्व मसाला आपल्या पनीरला छान लागला गेला पाहिजे। फक्त सावकाश मिक्स करायचं, की पनीर आपण इथे तुटता कामा नाही। या ब्रोकोलीला आणि या पनीरला हे छान लागलं गेलं पाहिजे। मिक्स करून झालेले पूर्ण पनीरला आणि ब्रोकोलीला आपला इथे मसाला छान आपण इथे लावून घेतलेले। आता आपण हे फ्राय करायला घेऊया। इथे आपण गॅस चालू केलेला आहे, गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। इथे मी तेल टाकून घेते। इथे तेल टाकल्यानंतर पूर्ण मी पॅनला तेल असं पसरवून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण इथे पनीर सोडून घेऊया। ते आपण असं पूर्ण पनीर इथे सोडून घेतलेलं आहे। इथे आपलं पूर्ण पनीर हे तेलामध्ये सोडून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। मस्त आपण इथे आता दोन्ही साइडनी फ्राय करून घेणार आहोत। तर याच्यावर मी झाकण ठेवून घेते। एक 2-3 मिनिटं आपण छान फ्राय करून घेणार आहोत। इथे आपण झाकण काढून बघूया। वाव, जी खालची साइड आहे ती छान मस्त फ्राय झालेली आहे। आता आपण ह्याची साइड्स चेंज करून घेऊया। हे बघा इथे मस्त अशी फ्राय झालेले आहे। पूर्ण आपण पनीर इथे पनीरची साइड चेंज करून घेतलेली तुम्ही बघू शकता। इथे 1-2 मिनिटात आपल्या इथे पनीर टिक्का मसाला रेडी होणार आहे। ते आपण झाकण काढून बघूया। पनीर टिक्की मसाला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असा आपला इथे हे बघा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।